कारापूर गांवाक एक व्हड हावजिंग प्रकल्पांतल्यान वांटोवपा खातीर फाटल्या 35 दिसां सावन संप चालू आसा. केरी 70 TCP मंत्र्यान फटवणूक करून कंपनी स्थापन केली. हेरांक विश्वासात घेनासतना ह्या प्रकल्पा खातीर 65 लाख चौखण मिटर परस चड जमीन विकली असो सणसणीत आरोप करत थळाव्यांनी तिडक उक्तायली. कारापुरांतलो तणाव दिसान दीस वाडत आसा. गांवांतले लोक एक व्हड उदरगत प्रकल्पाचो निशेध करतात, जाका लागून तांची जमीन आनी उदरनिर्वाहाक कायमचें लुकसाण जावंक शकता. फाटल्या 35 दिसां सावन कारापुरांतले गांवकार रस्त्यार रावन मेगा प्रकल्पाचो निशेध करतात. ह्या प्रकल्पांत 3 इमारतींनी 365 फ्लॅट आनी 340 परस चड प्लॉट आधारीत युनिट प्रस्तावित केल्यात. हे प्रमाण गांवच्या सद्याच्या वाठारा खातीर चड आसा अशें थळाव्यांनी मत मांडलां. लोकां विरोधात हो प्रकल्प पुराय जातलो वय वेळच सांगतलो. ही जी कारापूरची जागा आसा आनी तेणें जी विकल्या ती त्याच्या बापायची, जर तो आपूण म्हणटा आपल्या बापायची, आनी तुका कोणें दिलो तर अधिकार ती विकपाची? तुज्या आनी बापायच्या मदीं सेल्डीड जाला तुज्या? बरें, एक तो म्हणटा की आपूण जमीन कंपनीच्या अंडर विकल्या. कंपनीच्या अंडर विकल्या म्हणटा जाल्यार ती म्युटेशन जाला सप्टेंबर 20, 1997 आणि कंपनी रजिस्टर जाल्या 1 जानेवारी 1998. कंपनी रजिस्टर जावच्याच पयलीं कंपनीच्या नावार जमीन जाली आणि कंपनी रजिस्टर जावच्या पयलीं तूं डायरेक्टर जालो आनी सायनी मारपाक लागलो. सरळ फ्रॉड केला मरे तूं हांगा. तो जितलो इनवॉल्व आहा तितली तेजी बायल आहा इनवॉल्व. तुम्ही कंपनी रजिस्टर जावच्या पयलीं तुम्ही आयज म्युटेशनां मारून जमनी विकपाक लागल्या. तुमची स्टॅम्प ड्युटी कोण भरतलो तर? लोधा? सामान्य मनशाक तुम्ही स्टॅम्प ड्युटी घेता आनी हो जो फ्रॉड केला हेणे, इतलो ओपनली फ्रॉड केला, तेन्ना त्याचो बापूय चीफ मिनिस्टर आसलो. तेका कोणूच विचारना. आमी हो मुद्दो घेवन SITन गेले मे 2025 फाटल्या वर्सा. SITन सगळ्यांनी हात वयर केले की मिनिस्टराची केस आमकां घेवपाक जड जाता म्हणून. आयज 1 वर्स जालें फॉलोअप करता, कोण इंट्रस्ट दाखयना. साधारण नॉर्मल मनीस गाडी ओवर स्पीड करता जाल्यार तेका चलन रोखडें येता. सामान्य मनशा कडेन कायदे वेगळे आनी सरकाराक कायदे वेगळे. TCP विश्वजिताक दिवप म्हणजे आयज दाऊदाक होम मिनिस्ट्री दिल्ल्या सारकी करून दवरल्या गोंयांत. पयलें म्हणजे ही ताका प्रॉपर्टी विकपाकूच मेळना. ही अनडिवायडेड प्रॉपर्टी आसा आनी त्याच्या भायर हें जें कंपनी रजिस्ट्रेशन केलां तें पयलींच फ्रॉड आसा. सो तो दोनूय सायडीन ताका ती विकपाकूच मेळना. तरी आसतना तेणी अनडिवायडेड प्रॉपर्टी विदावट जे आनी शेअर होल्डर आसा म्हणजे आमी आनी आमचे भाव तांकां कन्सर्न करच्या पयलींच ताणें विकल्यात आनी विकतानाय बेकायदेशीर विकल्या. तो म्हणटा केरी आपली अर्दी जमीन केरी आपली आहा, तशीच म्हणटा तो कारापुरानूय अर्दी आहा. जाल्यार अर्दी कोणाची ती सांग मरे. आनी तूं स्वता मान्य करता अर्दी आहा जाल्यार डिवायडेड प्रॉपर्टी नसताना तूं विकली कशी? नाही, साधारण कितके आसा तुमचे सगळे कारापुरान? साधारण 11.5 लाख स्क्वेअर मीटर. आणि कितके हे होल्डर्स कितके आसा ते? साधारण शेअर होल्डर्स 100 अबव, म्हणजे फुल फॅमिली सगळे धरून 100 अबव साधारण. आता जे विकला ते कितके स्क्वेअर मीटर? साधारण 5.5 विकल्या, 5.5 लाख स्क्वेअर मीटर. तुम्ही ताजेर कितें लिगल एक्शन घेतला? केस चालू आहा तेची. केस चालू आहा. तुमकां कितें रिजल्ट कितें आयला हेजो? ना, सध्या पेंडींग आसा, कोर्टान चालू आसा. आता मे म्हयन्यान जुनान मागीर तेची हियरिंग आसा. ऑलरेडी चालू आसा, 1 वर्स जालें केसी. न्ही आता हे लोक बसल्या पळय तांकां तुमचें कितें आसा, जे तुमचो कसो कितें सपोर्ट आहा? तांकां हांव एकूच सांगूंक सोदता, हे लोधा यो नाल्यार आनी कोण यो, तुमकां पेपर इजोवन ते येवन विचारता न्हू, तुमकां भिवपाची कांयच गरज ना. अख्खे पेपराचे बंच घेवन हांगा बसलेले आहा आमी. तुमी ते येयले, आमी नासतना सुद्दां जर ते येयले जाल्यार तांकां तुमकां विचारपाक दिवं नाका. तुमी गांवचे मालक, तुमी तांकां विचारा. आनी केरीची तूं 65 लाख स्क्वेअर मीटर NDZाक आपूण दिली म्हणटा आनी आपली अर्दी म्हणटा. तूं बापायक विचारला? तुज्या बापायक पयलीं विचार, अर्दो आपलो काय अर्द्यातलो 1/4 आपलो? तो जर सांगूंक ना जाल्यार म्हाज्या वांगडा बस, हांव तुका सांगता तुजी कितली जमीन खंय आहा ती. कळ्ळें? तेच्या बापायक सुद्दां खबर नासतलें तेजो पोर कितलो सत्यानाश करूंक उठला तो. 1997 जेन्ना म्युटेशन जालां, ते म्युटेशन एप्लिकेशनाचेर कारापूर इस्टेट प्रायवेट लिमिटेड म्हणून त्यांनी लेटर रेडी यूज केला. जी कंपनी रजिस्टर्डूच जावंक ना त्या दिसा. ती रजिस्टर्ड जाल्या 1 जानेवारी 1998, म्हणजे 3 महिने उपरांत. 3 महिने पयलींच त्यांनी म्युटेशन केला आणि ती प्रॉपर्टी आपल्या कंपनीच्या नावार घ्या. म्हणजे एक कंपनी रजिस्टर्ड जावच्या पयलींच समजा त्या कंपनीच्या नावार
म्युटेशन जाता जाल्यार तेणी स्टॅम्प ड्युटी कशी भरली आसतली? स्टॅम्प ड्युटीय भरूंक ना, रजिस्ट्रेशन चार्जीसूय भरूंक ना. म्हणजे हे बेकायदेशीर ट्रान्सफर जाल्या प्रॉपर्टी, आनी ती ट्रान्सफर जाल्ली बेकायदेशीर प्रॉपर्टी तेणी 20 एक वर्सां तशीच दवरून आतां लोदाक विकल्या. मिन्स हेचो टायटल फ्लो ऑफ टायटल म्हणटा पळय तो हेका झिरो आसा. फ्लो ऑफ टायटल ह्या प्रॉपर्टीक ना. फ्लो ऑफ टायटल जाय आशिल्लो जाल्यार ताका सगळ्या राण्यांची सायनी जाय आशिल्ल्यो, त्यो तेजे कडेन पॉसिबल नासल्यो कित्याक आमी ते मारपाक रेडी नासले. म्हणून तेणी बेकायदेशीर जागा डायरेक्ट लोदाक विकली. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर.